शेतकरी मित्रांनो नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीशी संबंधित असणाऱ्या एका अन्नद्रव्याविषयी चर्चा करणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये, त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये माहीत आहेत. पण या अन्नद्रव्यांना सोडून अजून एक खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे, ते म्हणजे सिलिकॉन. सिलिकॉन हे ऊस शेतीला किंवा कुठल्याही शेती पिकाला ते लोखंडी चिलखताप्रमाणे काम करतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. सिलिकॉन आपण वापरतो. सिलिकॉनचे दोन प्रकार बऱ्यापैकी मार्केटमध्ये येतात. एक म्हणजे बेसल डोसमध्ये टाकण्यासाठी गोळी किंवा पावडर स्वरूपातलं. दुसरं आहे ते फवारणीसाठी, जे आपण लिक्विड किंवा पावडरमध्ये फवारू शकतो. आता याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे जो शेतकऱ्यांना आवर्जून माहिती आहे की बाबा सिलिकॉन बेस स्टिकर. सिलिकॉन बेस स्टिकर जे आपण वापरतो त्यामध्ये पण ह्या सिलिकॉन हाच प्रकार असतो जो तुमचं कीटकनाशक असू द्या किंवा जे औषध आहे ते पसरवण्याचं काम करतं. आता सिलिकॉन म्हणजे काय, तर सिलिकॉन हे एक कडक संरक्षक थर तयार आहे किंवा थर असतो जो झाडाच्या पानावरती किंवा त्याच्यावरती काम करतो. माणसाच्या शरीराला जसं मजबूतीसाठी कॅल्शियम लागतं त्याचप्रमाणे सिलिकॉनचं भाजी म्हणजे फळ पिकामध्ये किंवा तुमच्या शेतीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. आता सिलिकॉन कशा प्रकारे काम करते किंवा सिलिकॉनचे फायदे काय, तर सिलिकॉन हे कीड रोग प्रतिबंध करतं. तुमची वेलवर्गीय पिकं असतील, भाजीपाला असतील, फळ पिकं असतील याच्यावरती सुरुवातीच्या कोवळ्या अवस्थेमध्ये जर तुम्ही सिलिकॉनचा स्प्रे केलं तर पानांची जाडी वाढते, कडक थर तयार होतो पानावरती. अशामुळं मावा, तुडतुडे, खोडकिडा किंवा इतर जी करपा, बुरशी रोग आहेत त्याचा अटॅक होणं कमी होतं किंवा तो अटॅक होऊ शकत नाही. शारीरिक मजबूती वाढवायचं काम सिलिकॉन करतं, म्हणजे काटकपणा वाढवतं. वारा, पीक, पाऊस याच्यामध्ये ते शक्यतो लोळत नाही. जर तुम्ही ऊसामध्ये किंवा मका पिकामध्ये सिलिकॉनचा वापर करत असाल तर अशी पिकं जास्त काळ तग धरून राहतात, पाण्याचा ताण सहन करतात. आता समजा जास्त प्रमाणात वातावरणात टेम्परेचर आहे आणि बाष्पीभवन होत आहे, पानामधील पाण्याची क्षमता कमी होत आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही सिलिकॉनचे स्प्रे केले असता तेथील पाण्याचं बाष्पीभवन कमी प्रमाणात होतं. शिवाय अन्नद्रव्याची उपलब्धता. सिलिकॉन हा एक असा सोर्स आहे की जो तुमच्या जमिनीत पडून राहिलेला फॉस्फरस किंवा जे स्फुरद आहे ते झाडाला पिकाला उपलब्ध करून देतं. सनबर्निंग होतं. बऱ्याच पिकामध्ये टेम्परेचरमुळं मालावरती ऊन चट्टा येण्याचा परिणाम राहतो. अशा वेळेस आपण ऑर्थोसिलिसिक जे सिलिकॉनमधलंच पुढचं प्रयोग आहे की जे ते आपण स्प्रेसाठी वापरू शकतो किंवा साधं सिलिकॉन जरी 2 ग्रॅमनं स्प्रे केला तरी ते खूप फायदेशीर राहतं. सिलिकॉनमध्ये टोटल दाणेदार सिलिकॉन असतं जे आपण बेसल डोसमध्ये पावडर किंवा गोळी स्वरूपात टाकू शकतो. एकरी ते 50 ते 100 किलो रेकमेंडेड आहे. लिक्विड सिलिकॉनमध्ये ऑर्थोसिलिसिक ॲसिड बनवून येतं जे 2 ते 2.5 मिलीप्रमाणे आपण स्प्रे करू शकतो. सिलिकॉन पावडरही येते. खूप फाईन पावडर आता मार्केटमध्ये यायला लागले जे 2 ते 5 किलो 4 किलो या प्रमाणात आपण देऊ शकतो. हे सर्व पिकाला चालू शकतं. सिलिकॉन हे खत तुम्ही जर वापरत असाल तर ते नत्र, स्फुरद किंवा तुमची युरिया, DAP या खताबरोबर मिक्स करून दिल्यास खूप जास्त फायदेशीर राहतं. ते खूप फायदा करून देतं. ऊस आणि मका पिकामध्ये सिलिकॉनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ते करणंही गरजेचं आहे. ऊसाची कांडीची वाढ असू द्या किंवा पानांची रुंदी असू द्या, पानाची रुंदी वाढल्यानंतर प्रकाश संश्लेषण वाढणार आहे, अन्ननिर्मिती खूप चांगली होणार आहे. त्यामुळे असं संशोधनात आढळलं आहे की साधारणपणे 10 ते 15% ऊसाच्या उत्पादनामध्ये एकूण वाढ झालेली आहे सिलिकॉनच्या वापराने. बऱ्याच काही चांगल्या कंपन्या ज्यांनी ते मार्केटला दाखवून दिलेलं आहे. साखर उतारामध्ये सिलिकॉनचा वापर जास्त केला तर ऊसाच्या ब्रिक्सची प्रमाण किंवा लेवल वाढलेली आहे. ऊसावरती जे मिलीबग, तांबेरा यासारख्या रोगाचा अटॅक होतोच त्याचं प्रमाणही खूप कमी प्रमाणात होत आहे. आता आपल्याकडे आपण साधारणतः 2 कंपन्यांचं सिलिकॉन विकतो. याच्यामध्ये हे आहे वेदांत ॲग्रोचं ग्रीनसील नावानं किंवा ग्रीनसील अल्ट्रा केओलिन नावाने येतं. खूप छान प्रोडक्ट आहे. आपण आता रेग्युलर विकतोय. याचे खूप चांगले रिस्पॉन्स आलेले आहेत. शेतकऱ्यांना आपण स्प्रेसाठी देतोय, ड्रिपमध्ये रिकमेंडेड आहे तेही करतोय. 3 ते 5 ग्रॅम ह्याचं स्प्रेसाठी रेग्युलर प्रमाण आहे किंवा ड्रिपमधून 1 ते 2 किलो आपण एकरी देऊ शकतोय. मका पिकाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये फवारणीसाठी जर हे तुम्ही दिलं किंवा शेतकऱ्यांनी आवर्जून वापरलं तर खूप चांगले रिझल्ट याचे दिसतात. आणि दुसरं एक आपण जे रेग्युलर विकतो ते आहे सोलिफाईन ॲग्रेटेकचं पॅरासोल एफ म्हणून आहे. याच्यामध्ये सिलिकॉन 70% आणि प्रोटीन 10% असं त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. याचे पण रिझल्ट चांगले आहेत.
म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही कंपनीचं असू द्या अडचण नाही, फक्त ते चांगलं घेऊन वापरावं. त्याच्या वापरानं तुमच्या उत्पादनात 100% वाढ होणार आहे. खूप चांगले उत्पन्न येणार आहे. ट्रायल बेसिसवरती आपणही काही शेतकऱ्यांना मक्यावरती दिलं होतं की जिथं सिलिकॉनचे स्प्रे केलेले आहेत तिथं ती मका जास्त काळ रानामध्ये हिरवी राहिली. त्या मक्याला विक्रीसाठी भावही चांगला आला आणि खूप चांगलं उत्पन्न त्या शेतकऱ्यांना भेटलेलं आहे. तर आज आपण सिलिकॉनविषयी सविस्तर चर्चा केली की बाबा सिलिकॉन काय आहे, शेतकऱ्यांनी ते का वापरलं पाहिजे आणि त्याचा ऊस शेती किंवा इतर सर्व शेती पिकामध्ये उत्पादनासाठी काय फायदा होतो याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.